मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञानमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। पांडव पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जो पण ही कथा महत्त्व ऐकतो तो अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि कुठल्याही कामात त्यांना यश मिळतं। तर या पांडव पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। या पांडवांनी शमीच्या वृक्षाखाली त्यांची अवजारी जी शस्त्र होती ती ठेवलेली होती, म्हणून अक्षय पुण्याची प्राप्ती झाली होती आणि विजय झाला होता, म्हणून शमीच्या वृक्षाला पण एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे। जो पण शमीचं पूजा करतो, पाठ करतो, शमीचं पान शिवलिंगाला या कुठल्याही देवाला, प्रत्येक देवांना शमीचं पान चालतं, तर शमीच्या पानाचा उपाय करतो, या आपल्या मनाची इच्छा बोलून शमीचं पान त्या देवाला शिवाला चढवतो, त्याची इच्छा पूर्ण होते। तर या पांडव पंचमीला एवढं महत्त्व दिलं गेलेलं ही कथा ऐकायला, तर शमीच्या वृक्षाची पूजा या दिवशी नक्की करा। शमीच्या वृक्षाची पूजा केल्याने धन धान्य यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा जे जिथे जातील तिथे विजय होतो। तशा या पांडव पंचमीच्या तुम्हाला सर्वत्र जिथे जाणार तिथे विजय हो आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण हो अशी मी श्रीकृष्ण भगवानला प्रार्थना करते आणि आजच्या या कथेला सुरुवात करते। तर पांडव पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दिवाळी झाली की त्याच्या 5व्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याला पंचमीला पांडव पंचमी साजरी केली जाते। व्यासांनी लिहिलेल्या महाभारतानुसार याच दिवशी कुरुक्षेत्रात पांडवांनी कौरवांना हरवून हस्तिनापुरीवर विजय मिळवला होता। यदांची पांडव पंचमी 29 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज साजरी होते। पांडव पंचमी 18 नोव्हेंबरला आहे। पांडव पंचमी या वर्षी 18 नोव्हेंबरला साजरी होणार आहे, म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे। तर दिवाळी झाल्यावर म्हणजेच कार्तिक महिन्यातील 5व्या दिवशी आपण पांडव पंचमी साजरी करतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पांडव पंचमी का साजरी केली जाते, तर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस आपण पांडव पंचमी म्हणून साजरा करतो। लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्याचे 5 पांडव मांडतात। प्रत्येक पांडवांची पूजा करून त्यांच्यासारखे गुणी बाळ व्हावं म्हणून आराधना करतात आणि पांडव पंचमीची सविस्तर माहिती म्हणजेच पूजेचा विधी, महत्त्व आणि आख्यायिका आपण या लेखात जाणून घेऊया, या व्हिडिओतून जाणून घेऊया। व्यासकृत महाभारतानुसार हस्तिनावतीच्या सिंहासनावरून कौरव व पांडवांमध्ये युद्ध झाले हे सर्वांना ज्ञात आहे। त्यावेळी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांशी लढाई केली। राहायला छप्पर नाही, वडिलांचे छत्र नाही, पुरेसे मनुष्य बळ नाही, युद्धासाठी लागणारी दौलत नाही, अशा परिस्थितीत सुद्धा कठोर परिश्रम करून हस्तिनावती आपले स्थान निर्माण केले। आपल्या गुणांच्या बळावर खांडवप्रस्थांचे राज्य उभे केले। तसेच वनवासात व अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावती सारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान करून सिंहासन जिंकून घेतलं। भावाच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली। आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला। जो आईने आदेश केला तो त्यांच्यासाठी आशीर्वाद समजला आणि आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले। अशी गुणी व विजयी मुले आपल्याला व्हावीत आणि त्यांचे विचार आपल्या मुलांमध्ये व्हावेत म्हणून ही कथा ऐकायची आणि प्रत्येक आईने पांडव पंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून आज्ञाकारी बलवान मुलांनी आपल्या कुस उजळावी अशी प्रार्थना करते। पांडव पंचमीची आख्यायिका काय आहे? महाभारतातील 2 महत्त्वाचे घटक म्हणजे पांडव आणि कौरव। पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस। श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्पसंख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणाऱ्या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला। पांडवांसारखे गुण आपल्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करतात अशी मान्यता आहे। दूतात कौरवांकडून हरवलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास काढावे लागले। कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले आणि आपल्या ऋषी पंचमी साजरी करतो, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमी देखील साजरी करतात। पांडव पंचमी म्हणजे पांडवांच्या विजयामुळे त्यांची पूजा करून त्यांच्यात असलेले शौर्य, वीरता, आदर्श गुणांचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते। संपूर्ण देशभरात पांडवासारखे पुत्र घराघरात जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण, शौर्य, विजय आणि हार न मानण्याची शक्ती आपल्या अपत्यात यावी यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तिभावाने करण्याची परंपरा प्रचलित आहे। यावेळी श्रीकृष्णाचे पूजनही आवर्जून केले जाते। या दिवशी श्रीकृष्णाचा नामजाप अधिकाधिक करा
करावा असे सांगितले जाते. पांडव पंचमीला गोमयापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या पुजारी कांकेर गावात आजच्या काळातही पांडवांची पूजा करतात. येथे दर 2 वर्षांनी एका मोठ्या यात्राचे आयोजित केले जाते. कौरवांकडून सर्व काही गमावल्यानंतर पांडव दंडकारण्य भागात काही काळासाठी वास्तव्यास होते. पांडव अज्ञातवासात गेले असता त्यांनी या भागात आश्रय घेतला होता, म्हणून या डोंगराचे नाव पांडव पर्वत नाव पडले. या पर्वतावरून पांडव भोपाळतनम जवळील सकाळ नारायण गुहेत श्रीकृष्णाची मूर्ती असल्याचे पाहायला मिळते. हिंदू संस्कृती पांडवांची पूजा कशी मांडतात? पहाटे सूर्योदयानंतर दारात रांगोळी समोर पाट किंवा चौरंग मांडून त्यावर 5 पाने मांडली जातात. त्यावर सकाळच्या ताज्या शेणाचे 5 गोळे मांडले जातात. त्याच्यावर निवडुंगाच्या झाडाचे दिवे रोवून एक दिवा विहिरीजवळ किंवा जवळच्या जलस्थानावर ठेवला जातो. पांडव पंचमीला जैनांची ज्ञानपंचमी देखील म्हणतात. कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. जैन प्रार्थना स्थळांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्तिक शुद्ध पंचमी हा ज्ञानपूजेचा दिवस मानला जातो आणि या दिवशी ध्यान व प्रार्थना करण्यास दुसरा सूर्य म्हणजेच ज्ञान प्राप्ती होते असे मान्यता असल्याचे म्हटले जाते. ज्ञानपंचमी एक सण म्हणून जैन बांधव साजरा करण्यात येतात असे सांगितले आहे. तर मित्रांनो, ही राहिली पांडव पंचमीची महत्त्व आणि महात्म्य. तुम्हाला जर माझी ही कथा आवडली तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन आलं असेल तर ऑलवर करून सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि एक कमेंट्स करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल केल्याने आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि माझा आत्मविश्वास वाढवतो. तर जय श्री महाकाल.